जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या वतीने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त वॉक फॉर युनिटी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत पोलीस भरतीसाठी सराव करणारे 100 ते 150 युवक युवती उत्साहाने सहभागी झाले होते। स्पर्धेत गोद्री येथील कृष्ण अरुण इंगळे याने प्रथम क्रमांक, किन्ही येथील राहुल आनंदा आवारे याने दुसरा क्रमांक, तर जामठी येथील विक्रम जाधव याने तृतीय क्रमांक पटकावलाय। मुलींच्या गटात देऊळगाव गुजरी येथील दिव्या डीके हिने प्रथम क्रमांक, शेवगा येथील वैष्णवी गणेश इंगळे हिने दुसरा क्रमांक आणि लोणी येथील वैष्णवी बाळू बोरसे हिने तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे। उत्तेजनार्थ पुरस्कार म्हणून लोणी येथील प्रभाकर उगले आणि फत्तेपूर येथील श्रेया समाधान हुंबड यांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमासाठी माजी अभियंता JK चौहान यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच फत्तेपूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अंकुश जाधव, पोलीस अधिकारी कर्मचारी व फत्तेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या आयोजनात या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे काकाश्री विक्राव साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, खास करून या ठिकाणी आमचे API साहेब, सर्व मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर 31 ऑक्टोबर 1875 ला गुजरातमध्ये जन्मलेले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल, खरं तर त्यांच्या या जन्मदिनी आपण अखंडता या शब्दाला महत्त्व देतो, कारण त्यांचं योगदान हे एकत्रित भारत आपल्याला जे बघतोय आपण त्याच्यामध्ये खरं जे योगदान आहे ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं आहे। आणि म्हणून या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हा देश असाच अखंडित राहिला पाहिजे, एकात्मतेत गुंफला गेला पाहिजे, म्हणून या दिवसाला अतिशय महत्त्व असतं। आणि निश्चित मित्रांनो, आपण या ठिकाणी भाग घेऊन या मॅरेथॉनमध्ये आपण विजय संपादन केलेला आहे किंवा भाग घेतलेला आहे, तर त्या सर्वांचं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। तर सोनार सरांचा योग आला आम्हाला, त्यांची जी वाणी आहे त्या वाणीचा मी खरंच दिवाना आहे। सरांची एकदम सर्वांना मंत्रमुग्ध करतील अशी सरांची वाणी आहे। धन्यवाद सर। अखंड भारताचे शिल्पकार, भारताचे भूतपूर्व गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती 150वी जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वॉक फॉर युनिटी, रन फॉर युनिटी याचा अर्थच असा आहे की आपण एकत्र आहोत, अखंड आहोत, युनिटी। आज परवाच्या दिवशी SP सरांचा आम्हाला ग्रुप कॉल आला आणि 31 तारखेला कार्यक्रम घ्यायचा आहे। खूप कमी वेळ मिळाला, माझ्याकडून जेवढं शक्य असेल तेवढं मी आजच्या मॅरेथॉन स्पर्धेचं शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचणार याची मी काळजी घेतली। त्यासाठी मला जे माझे मित्र आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं। नागरगोजे सर आहे, प्रवीण भाऊ गायकवाड आहेत, यांना मी माझी जी एक फ्लेक्स पाठवला, सरांनी त्यांच्या परीने प्रयत्न केलेत, प्रवीण भाऊने प्रयत्न केलेत। तसेच फत्तेपूर निवासी जे पण आहेत, फत्तेपूरमधील जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांनाही मी कॉल करून विशेष आमंत्रित केलं, कारण की असा कार्यक्रम आता एक 15-20 दिवसापूर्वी गोद्री गावामध्ये सुद्धा पहिल्यांदा झाला होता। असे कार्यक्रम झाल्यानंतर कसं होते, एकत्र आल्यानंतर एक वेगळी भावना तयार होते पोलिसांबद्दल, जनतेबद्दल। ह्या गोष्टी, हे जे सामाजिक कार्यक्रम आहे, या सामाजिक कार्यक्रमातून एक जातीय सलोखा तयार होते। त्याच्यामुळे मॅरेथॉन स्पर्धा ही आयोजित केलेली आहे। या मॅरेथॉन स्पर्धेसाठी मी परवाच्या दिवशीच रावसाहेबांना फोन केला। साहेबांनी एका शब्दात मला म्हटलं की मी येणार आहो। मी साहेबांना सकाळचा वेळ सांगितला, पण साहेब रेडी झालेत। नेहमी कुठलाही कार्यक्रम असला तर साहेबांना जर कॉल केला तर साहेब एका क्षणात मला होकार देतात। साहेबांनी त्यांचा वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमाला उपस्थित झाले। साहेब आपला खूप खूप आभारी आहो। तसेच फत्तेपूरमधील माझे
सर्व मित्रमंडळी, सोनार सरांना सुद्धा काल सांगितलं, सरांना खूप आनंद झाला, चांगला उपक्रम आहे म्हणून सरांनी मला त्याच वेळेस शाबासकी दिली आणि म्हणे मी कार्यक्रमाला येईल. त्यानंतर सलीम भाऊला सांगितलं, संजू भाऊ सुद्धा वेळात वेळ काढून आले. संतमुक्ती समितीचे अध्यक्ष आदरणीय बबलू शेठ भन्साली हे सुद्धा इथं आवर्जून उपस्थित झालेत. आमचे सरपंचपती पुनाभाऊ शेजोळे हे सुद्धा इथं उपस्थित झाले. या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच साहेब, इथं परवाच्या दिवशी मी ज्यावेळेस अक्षयला बोलावलं, त्याला सांगितलं की टी शर्टचं अरेंजमेंट होईल का. तू म्हणे सर मी जेवढं शक्य होईल तेवढं करतो. पण त्यांनी एका क्षणात मला सांगितलं की मी माझ्या ऐकून जेवढं शक्य होईल तेवढं, आणि मला खात्री नव्हती की आजपर्यंत टी शर्ट येईल का. मी सकाळी त्याला कॉल केला तर मी रात्री 1 वाजता टी शर्ट आणून दिले. बरं, थोडं वेळ कमी असल्या कारणामुळे आपल्याला टी शर्ट जास्त पुरवता नाही आले. पुढच्या वेळेस आपण 100% याच्यापेक्षा चांगला प्रोग्राम करू. तसेच रमेश भाऊ तेली यांचं नेहमी आम्हाला सहकार्य राहते. त्यांचा टेंट, त्यांच्या हे सर्व गोष्टी राहतात. एक फोन केला की तेही सकाळ पाहत नाहीत, रात्र पाहत नाहीत. त्यांचंही सुद्धा आम्हाला खूप सहकार्य आहे. त्यांचं मी इथं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि साहेब, हा कार्यक्रम करणं म्हणजे माझं एकट्याचं शक्य नाही होतं. माझा स्टाफ, मी काल थोडं बाहेर होतो, प्रवीण दादा चौधरी यांनी इथं थांबून नागरगोजे सरांना मार्फत तुम्ही ज्यावेळेस आले त्यांचं ते आखणी चालू होती. त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक पोलीसवाल्यांनी इथं मला सहकार्य केलं. सर्वांनीच आम्ही एक युनिटीनं काम केलं आणि त्यानंतरच हा प्रोग्राम इथं शक्य झालेला आहे. तसेच सर्व पत्रकार बंधूंचं मी इथं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा वेळातला वेळ काढून इथं उपस्थित झालेत. सर्व स्पर्धक यांनी इथं हिरीहिरीने भाग घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा आता आगामी पोलीस भरतीच्या मी शुभेच्छा देतो. तसेच इथं उपस्थित सर्व पोलीस पाटलांना सुद्धा मी काल मेसेज टाकला आणि बऱ्यापैकी पोलीस पाटील इथं उपस्थित झाले. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच फत्तेपूर मधील जे काही इथं आलेले आहेत, उपस्थित झालेले आहेत, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे, त्या सर्वांचं मी एकदा आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं आता कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. चला जरा उद्घोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही थकलात का पळाल्यामुळे? फत्तेपूर वासियांचं खरंच कौतुक. कोणताही कार्यक्रम असो, तुम्ही तुमचे धंदे सोडायलाच तयार नाही. प्रॉपर फत्तेपूर मधलं बघा किती लोक आहेत तिथे. नाही नाही, ते नेता आहेत, त्यांना आवाज लागणार आहे. म्हणजे अशा याला सगळ्यांनी हजर राहून प्रोत्साहन दिलं पाहिजे. पोरांना, मुलांना, मुलींना. किमान पूर्ण पंचायतची बॉडी तर हजर पाहिजे. नाही नाही, मी तुम्हाला दोष नाही देत आहे. हे स्वतः ही स्वतः होऊन करण्याच्या गोष्टी आहेत. आता समजा मला जसं तुम्हाला साहेबांनी आमंत्रित केलं तसंच मला आमंत्रित केलं होतं. मला काही साहेबांनी असं सांगितलं होतं की जर आले नाही तर आम्ही नोटीस देऊ. ती आवडही असावी लागते. आणि आवड असेल तर या शिक्षकांनी आपल्याला शिकवलंय. आवड असेल तर वंदे सियावर रामचंद्र की. आजच्या या छान अशा उपक्रमाला वॉक फॉर युनिटी, रन फॉर युनिटी, मी आतापर्यंत अपेक्षित माझं मागच्या काही 15-20 दिवसापूर्वी गोदरीमध्ये आमच्या तरुणांनी मॅरेथॉनचा इव्हेंट ठेवला. मला वाटलं नव्हतं की तिथे गोदरीमध्ये मी शंका व्यक्त केली होती पोरांना की कोणी येईल का, स्पर्धक धावतील का, येतील का. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज त्यांना थोडासा वेळ कमी मिळाला म्हणून थोडीशी उपस्थिती कमी जाणवते आहे. पण तिथे 70-75 मुलं मुलींनी गोदरीला भाग घेतला होता या शर्यतीमध्ये. आपण आजचा हा दिवस, आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती. मित्रहो, आपल्याला मुश्किलीने आपल्या आजोबांचा गेलेला दिवस किंवा जे स्वर्गवासी झाले तो दिवस आठवतो. मुश्किलीने आजोबांचा. पंजोबांचा तर मला वाटतं इथे बसलेल्यांपैकी माझ्यासह कोणालाच माहिती नाही की आपले पंजोबा कधी जन्माला आले आणि कधी मेले. पण 150 वर्षानंतरही ज्यांना अभिवादन केलं जातं, ज्यांचा उदो होतो, असं नेतृत्व
असं कर्तृत्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. सरांनी सांगितलं की विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपला भारत होता, अनेक संस्थान होते, ते त्यांचे मालक होते. आणि ते संस्थान जर सरदार वल्लभभाई पटेल असं खंबीर नेतृत्व नसतं तर हा भारत हा खंडप्राय देशच राहिला असता, अखंड देश झाला नसता. त्यांनी या 560-65 संस्थानं बरखास्त केलीत आणि भारतामध्ये विलीन केली. अनेक प्रकारचे त्यांना विरोध सहन करावा लागला, पण त्यांचं हे फार मोठं काम आहे आपल्या भारत देशाप्रती. असंच त्यांचं एक सामाजिक काम आहे. मित्र, आपल्या कायद्यामध्ये जेव्हा आता आपली शेतजमीन म्हणा किंवा घर म्हणा एखादा सरकारी प्रकल्पामध्ये जातं, तेव्हा त्याचा मोबदला देण्यात यावा अशी तरतूद नव्हती. ते सरकारचंच आहे आणि सरकारने घेतलं म्हणून काय कोणाला मोबदला द्यायचा अशी भावना होती. पण सरदार वल्लभभाई पटेलांनी आग्रहाने ती तरतूद त्या कायद्यांमध्ये केली की ज्याची तुम्ही जमीन घ्याल किंवा जागा घ्याल, घर घ्याल, त्याला मोबदला हा दिला जाईल. आणि आज आपण पाहतायत की किती मोठ्या प्रमाणावर जमीन जर संपादित झाली तर आपल्याला त्याचा फायदा होतोय, मोबदला मिळतो आहे. आपली हायवे असेल किंवा एखाद्या प्रकल्पासाठी जर जमीन गेली, 2-4-5 एकर जमीन गेली आणि तिचा जर योग्य मोबदला मिळाला आणि आपण योग्य ठिकाणी तिचं इन्व्हेस्टमेंट केलं किंवा जमीन आपण विकत घेतली तर जी जमीन गेलेली तिच्यापेक्षा जास्तीची जमीन आपण आज विकत घेऊ शकतो आहे. असा हे भारतरत्न, भारताचा अभिमान, समाजाचा स्वाभिमान, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना एक मानाचा मुजरा केला जावा या उदात्त हेतून. म्हणजे आतापर्यंत साहेब आम्ही फक्त ऐकत होतो की पोलिसांनी जनतेचा मित्र व्हावं, पण एवढं समाजाभिमुख काम आपण उभं केलंय आज ही स्पर्धा आयोजित करून की खरोखर आपलं आणि आपल्या सगळ्या स्टाफचं कौतुक आहे. ज्यांनी म्हणून या स्पर्धेमध्ये मुलांनी आणि मुलींनी सहभाग नोंदवला. स्पर्धा आहे, त्यात कोणी पहिला येणार आहे, कोणी दुसरा येणार आहे, कोणी तिसरा येणार आहे, पण पार्टिसिपेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही त्यात सहभागी झालात हे सगळ्यात मोठं आहे. ज्यांचे नंबर आलेत त्यांचं अभिनंदन, पण जे या स्पर्धेत ज्यांनी भाग नोंदवला त्यांचंही कौतुक. आज भलेही आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आले नसाल, पण अशीच आपली प्रॅक्टिस, असंच आपलं धावणं जर आपण सुरू ठेवलं तर आपल्याला यशापासून कोणीही थांबवू शकत नाही. एक गोल आपला निश्चित असला पाहिजे आयुष्यामध्ये की आपल्याला काय करायचं आहे. आता तुम्ही, मला वाटतं की सगळ्यांनीच पोलीस असेल, SRP असेल, मिलिटरी असेल, या भरतीमध्ये जाण्यासाठी म्हणून तयारी सुरू केलेली आहे. आणि त्यात आनंदाची बाब अशी आहे की तुम्ही कोणीच क्लर्क होऊ इच्छित नाही, कोणी साहेब होऊ इच्छित नाही साहेबांसारखा. साहेबही राष्ट्राची सेवाच करताय, भारत मातेची, पण तुमच्या याच्यातनं ते दिसत आहे की तुम्ही या मातेची सेवा करण्यासाठी म्हणून आज प्रयत्न करता आहात. आणि नजीकच्या काळात जसं सरांनी सांगितलं 20+ एवढे जर आपल्या भागातनं पोरी पोलीस होत असतील किंवा विविध ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरून जर यशस्वी होत असतील तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. विशेष कौतुक आहे त्या छोट्याशा मुलीचं. मी सरांना म्हटलो ती जेव्हा आली तेव्हा म्हटलं हिच्या पायामध्ये काही बूट काहीच नाही आहे, स्लीपर घेऊन पोर कशी पडेल. आणि मला वाटलं नव्हतं ती धावणार आहे, पण ती 2.5 किलोमीटरचं अंतर ती धावली. यात म्हणजे ती पुढे कोण होणार आहे याची झलक तिने दाखवून दिलेली आहे. सरांनी जर तिला योग्य पाठबळ दिलं, योग्य मार्गदर्शन दिलं तर ती उद्याची PT उषा सुद्धा होऊ शकते. आणखी कौतुक आहे आमच्या बंधूचं, वाकडी लोणी. हा, अरे या वयात आणि एवढं अंतर, म्हणजे खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला. तुमची बहुतेक ही दररोजची प्रॅक्टिस असावी आणि त्याच्यामुळे तो काही नाही करत,
नाही तर मग आम्ही बी पळालो असतो ना, त्याने जर केलं असतं तर. ही तुमची मेहनत आहे, आमची हिंमत झाली का? आम्ही झेंडी दाखवली फक्त, बेटा तुम्ही पळा. 49 वर्षाच्या वयामध्ये, आणि मी खरोखर, बसा तुम्ही बसा, एकदम छान अशा पद्धतीने जर समाजामध्ये जर या गोष्टींना प्रोत्साहन मिळालं, अशा पद्धतीच्या किंवा यापेक्षा वेगळ्या काही स्पर्धा होत राहिल्या, तर मुला मुलींना एक चेतना मिळते, नवीन काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये एक उमंग तयार होते, आणि त्यातनंच पुढचं नेतृत्व, मग ते नोकरीत असेल, ते जे धावता आहेत, जे पळता आहेत, जे प्रयत्न करता आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या पाठीवर प्रेमाचा एक हात, एक टाळी त्यांच्यासाठी वाजवून त्यांचा उत्साह निश्चितपणे वाढवू शकता. एवढा सुंदर कार्यक्रम, एवढी सुंदर मॅरेथॉन स्पर्धा ज्यांनी आयोजित केली, अंकुश जाधव साहेबांचं खरोखर आणि त्यांच्या स्टाफचं मनापासून कौतुक करतो. आणि यांनी समाजाभिमुख काय काय त्यांना करता येईल, मग ते त्यांच्या वैयक्तिक पोलीस स्टेशनच्या मार्फत त्यांनी करावं. आमची काही मदत लागली तर त्यांनी निश्चित आम्हाला सांगावं, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. पण समाजाच्या उत्कर्षासाठी समाजाभिमुख काही कार्यक्रम करायचे असतील तर नेहमी सर आमचं तुम्हाला सहकार्य लाभेल. पुन्हा एकदा यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व अतिथीगण, कारण मला सरांनी सूचना केली की फक्त थोडक्यात बोलायचंय, त्यामुळं आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जमलेल्या सर्व उपस्थित ज्येष्ठ, त्यानंतर विद्यार्थी, सर्व उपस्थित मंडळी, आज आपण भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती साजरी करत आहोत. आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण जर भारताचं अखंड किंवा अखंड भारत जो आपण म्हणतो, तो जर निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल. ज्यावेळेस भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला, त्यावेळेस भारतामध्ये सुमारे 565 संस्थान होते, आणि त्याच्यामधलं सर्वात मोठं संस्थान हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर हे किंवा हे 3 संस्थानं भारतामध्ये घेणं फार मोठी कसरत होती. आणि ते संस्थानं भारतामध्ये घेतल्यामुळे भारत जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, त्यांचं हे फार मोठं काम आहे, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. पण आज जो आपण इथं मॅरेथॉन आयोजित केलेली आहे, सर्वप्रथम मी आपल्या फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय जाधव साहेब यांचं मनापासून मी आभार मानतो. कारण नुकतीच पोलीस भरती काही दिवसावर येणार आहे. महाराष्ट्र शासनानं 15,600 पोलिसांची भरतीची घोषित केलेली आहे. त्या पोलीस भरतीची आजची ही रंगीत तालीम म्हणायला काही हरकत नाही. कारण आपल्या फत्तेपूर परिसरामधून ह्या वर्षी 20+ मुलं पोलीस होतील, ही माझी 100% खात्री आहे. कारण वातावरण खूप चांगलं झालेलं आहे, आणि ह्या वातावरणाचा 100% फत्तेपूर परिसराला 100% फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला मागच्या वेळेस गोधरी येथे जे मॅरेथॉन झालं, त्यावेळेस आदरणीय काकांनी सांगितलं की मी गोधरीमध्ये जी अभ्यासिका सुरू केली आहे, अशा प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका सुरू होत आहेत. आणि त्याचा परिणाम आपल्या आसपासच्या सर्व खेड्यामधल्या गोरगरीब सामान्य कुटुंबातल्या मुलांना होणार आहे. 100% वातावरण खूप चांगलं झालेलं आहे, आणि ह्या वातावरणाचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सगळ्या धरती मातेला कोटी कोटी प्रणाम करतो. सर्व धर्मीय महापुरुषांना, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल या पुरुषांच्या महापुरुषांना करतो मी मानाचा मुद्रा करतो. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ आणि याचे जमलेले सर्व मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं सर्व स्वागत करतो. आता बघा, मी हा कपाळाला टिळा लावलाय परमार्थ म्हणून नाही, महापुरुषांचं कर्तृत्व आपल्यावर आहे म्हणून मी हा टिळा लावलेला आहे. हे लक्षात असू द्या. महापुरुषांच्या कर्तृत्वावर आपलं जीवन चालत आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी, मी तुम्हाला सहभाग या स्पर्धेत का घेतला, वयाच्या 49व्या वर्षी घाम गाळ्याशी काही होत नाही, पण तुम्हाला एक आदर्श म्हणून तुमच्या समोर मी आजपर्यंत धावलो. एवढे बोलून मला हे शब्द बोलण्याची संधी मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.